तर विद्यार्थी मित्रांनो, 4 जानेवारी 2026 रोजी ज्युनियर IAS कॉम्पिटिशनचा 6वीचा पेपर झाला होता. या पेपरमध्ये आपण इंग्रजी या विषयाची आन्सर की पाहणार आहोत. चला तर मग पाहूया 6वी या वर्गाची इंग्रजी विषयाची आन्सर की. तर इथं पाहू शकता तुम्ही 26 to 50 या दरम्यान इंग्लिशचे क्वेश्चन आलेले आहेत. बघू, पहिले पॅसेज दिलेला आहे. 26 to 29 हे क्वेश्चन पॅसेजवर डिपेंडिंग आहेत. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन चूजिंग द करेक्ट ऑप्शन. बघा, मग पॅसेज वाचून घ्यावं लागणार आपल्याला. द रिअल युनिटी ऑफ इंडिया लाईज इन इट्स इमेन्स डायव्हर्सिटी, नॉट मेअरली द डायव्हर्सिटी ऑफ लँग्वेज, रिलिजन or region, but in plurality of its society in which all sections of people have a role to play preserving its integrity and ensuring its welfare. Language should not be barrier but a bridge in providing better understanding and communication between different regions. The energies of a nation can be harnessed by steering clear of divisive politics and focusing its attention on more positive pursuits फॉर द लार्जर गुड ऑफ इट्स पीपल. बघा, मग 26 नंबरचं काय म्हणतो क्वेश्चन. हाऊ अकॉर्डिंग टू द रायटर कॅन द एनर्जीज ऑफ अ नेशन बी हार्नेस्ड. बघा इथंच उत्तर आहे याचं. बाय स्टिअरिंग अ क्लिअर डिव्हायजिव्ह पॉलिटिक्स अँड फोकसिंग. बघा इथं अटेन्शन ऑन मोर पॉझिटिव्ह पर्सूट्स. हा 1 नंबरचं ऑप्शन जे आहे याचं उत्तर आहे 26 नंबरचं. आता बघा 27 क्वेश्चन नंबर. व्हॉट शुड बी अ ब्रिज इन प्रोव्हाइडिंग बेटर अंडरस्टँडिंग. इथं बघू शकता तुम्ही लँग्वेज अ ब्रिज इन प्रोव्हाइडिंग बेटर अंडरस्टँडिंग. तर लँग्वेज हे उत्तर आहे याचं 2 नंबरचं ऑप्शन. 28 बघा 28 क्वेश्चन नंबर. फाइंड द अँटोनिम ऑफ इंटेग्रिटी फ्रॉम द पॅसेज. इंटेग्रिटी म्हणजे काय. इंटेग्रिटी म्हणजे अखंडता. तर इथं डायव्हर्सिटी याचं उत्तर येईल विविधता. 29 क्वेश्चन नंबर. व्हॉट डज द युनिटी ऑफ इंडिया लाय इन. सो इट्स आन्सर इज, बघा पहिलंच लाईन आहे, द रिअल युनिटी ऑफ इंडिया लाईज इन इट्स इमेन्स डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी 1 सेकंड डायव्हर्सिटी इज 3rd ऑप्शन याचा आन्सर आहे. आता बघा 32 क्वेश्चन्स दरम्यान रीड द फॉलोइंग पोअम केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स चूजिंग द करेक्ट ऑप्शन नंबर. वी हॅव नॉट विंग्स वी कॅन नॉट सो बट वी हॅव फीट टू स्केल अँड क्लाइम्ब बाय स्लो डिग्रीज बाय मोर अँड मोर. द क्लाउडी समिट्स of our time, the mighty pyramids of stone that wedge like cleave the desert airs, when nearer seen and better known, are but gigantic flights of stairs. बघा 30 क्वेश्चन नंबर. fly means in the first stanza. fly म्हणजे काय रे बाबा. in the first stanza fly means soar. याचा अर्थ आहे soar. Find 31 क्वेश्चन नंबर. फाइंड अ वर्ड फ्रॉम द पोएम दॅट इज सिनॉनिम टू पॉवरफुल. पॉवरफुलचं सिनॉनिम आपल्याला मायटी. मायटी म्हणजे पॉवरफुल. आता बघा 32 क्वेश्चन नंबर. द पोएट्स वॉन्ट्स टू से नथिंग इज इम्पॉसिबल इफ वी ट्राय. 1 नंबरचं ऑप्शन याचं उत्तर आहे. आता 33 to 36 रीड द फॉलोइंग कन्व्हर्सेशन केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स चूजिंग द करेक्ट ऑप्शन. बघा, मनीषा, मे आय कम इन सर. Teacher, yes, come in. Why are you late, Manisha? Manisha, sir, my mother is ill at home. I have to do household work. Teacher, what is she suffering from? Manisha, flu, sir. Teacher, whose treatment is given to her? Manisha, Dr. Rao's, sir. Teacher, may God recover her soon. Manisha, thank you, sir. 33 क्वेश्चन नंबर बघा काय म्हणतोय. द कन्व्हर्सेशन इज बिटवीन. बघा, विद्यार्थी आणि शिक्षकाचं कन्व्हर्सेशन आहे. टीचर अँड स्टुडंट. याचं आन्सर काय 3 नंबरचं टीचर अँड स्टुडंट. 34 क्वेश्चन नंबर. हु इज इल ॲट होम. कोण आहे घरी आजारी. तर मनीषाची मम्मी. मनीषाज मदर इज इल ॲट होम. बघा 35 क्वेश्चन नंबर. फाइंड आउट सिनॉनिम फॉर द वर्ड क्युअर फ्रॉम द अल्टरनेटिव्स. क्युअर म्हणजे काय रे बाबा. रिकवर. 36 क्वेश्चन नंबर. हु हॅज टू डू हाऊसहोल्ड वर्क. मग कोणाला घराचं काम करावं लागलं तर मनीषाला करावं लागलं. आता बघा 37 to 39 क्वेश्चन नंबर. Select the words to complete the 3 sentences and make a meaningful paragraph. The farmer lives in a village. He works in his field. He dash seeds in his farm. याचं उत्तर काय येणार. sows. 40 नंबर क्वेश्चन. Arrange the given letters to form a new meaningful word. बघा हे जे लेटर्स आहेत, हे अल्फाबेट्स आहेत, यांना अरेंज करून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. याचं काय. डिसीज.
2 नंबरचा ऑप्शन आहे. नेक्स्ट 41 क्वेश्चन नंबर. अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन ॲन अल्फाबेटिकल ऑर्डर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. बघा पहिला शब्द आहे संबडी, सोलॅस, सोलिसिट, सोल्युशन. आता बघा याला अल्फाबेटिकल अरेंज करायचं आहे. इथं एस ओ आहे, एस आहे, एस एस, ओ ओ ओ ओ, सेकंड लेटर बघा ओ आहे. इथं एम आहे, इथं थर्ड लेटर एल आहे, इथं एल आहे, इथं एल आहे. मग आता हे 3चा आधी आपल्याला बघावं लागेल. ह्या 3मध्ये आपल्याला 1 2 3 काढावं लागतील. बघा इथं एलच्या नंतर ए, इथं आय आहे, इथं यू आहे. मग आता यांच्यामध्ये हा 1 नंबरला येईल, हा 2 नंबरला येईल, हा 3 नंबरला येईल आणि हा 4 नंबरला जाईल. मग काय होईल रे बाबा उत्तर? बी सी डी ए. बी सी डी ए. फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट हेअर. आता बघा 42 क्वेश्चन नंबर. आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स गिवन बिलो. डिड यू पोस्ट द लेटर? बघा क्वेश्चन मार्क दिसतंय, इंट्रॉगेटिव्ह क्वेश्चन आहे. 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. 43 क्वेश्चन नंबर. हु इज द ऑथर ऑफ द बुक द डिस्कवरी ऑफ इंडिया? डिस्कवरी ऑफ इंडियाचे कोण लेखक होते? पंडित जवाहरलाल नेहरू. विच ऑफ द फॉलोइंग ऑपोजिट पेअर इज नॉट करेक्ट? बघा ऑपोजिट पेअर कोणती करेक्ट नाही बघायचं. 44 नंबरचा क्वेश्चन आहे. फ्रेश टेल, लव हॅट, एम्प्टी फुल, स्मूथ प्लेन. बघा हे सिनॉनिम दिलेत, तर हे चुकीचं आहे. 45 क्वेश्चन नंबर. हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स मस्ट बी यूज्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स? बघा आता ही टोल्ड बसानियो टू बॉरो मनी इन अँटोनियोज नेम. आता बघा ही वाक्याची सुरुवात एच कॅपिटल पाहिजे, बी प्रॉपर नाव बी कॅपिटल पाहिजे, इथं अँटोनियो देखील प्रॉपर नाव नाही, इथं देखील ए कॅपिटल पाहिजे. म्हणजे किती लेटर्स पाहिजेत? तर 3 लेटर्स कॅपिटल येतील इथं. 46 क्वेश्चन नंबर. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज नॉट ॲन ॲडजेक्टिव्ह? बघा इथं कोणता वर्ड ॲडजेक्टिव्ह नाही रे? मग क्लिअरली हा ॲडजेक्टिव्ह नाही आहे. 47 क्वेश्चन नंबर. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज ग्रॅमॅटिकली करेक्ट वन? इथं बघा कोणतं करेक्ट आहे मग? आय एम होपिंग टू गेट फर्स्ट क्लास, आय होप टू गेटिंग फर्स्ट क्लास, आय होप गेटिंग फर्स्ट क्लास, आय होप टू गेट फर्स्ट क्लास. 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. 48 क्वेश्चन नंबर. चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. अ गव्हर्नमेंट रूल्ड बाय पीपल. याला काय म्हणतात रे? डेमोक्रेसी. याला डेमोक्रेसी म्हटलं जातं. शी इज प्रिपेअरिंग फॉर सिव्हिल सर्व्हिस एक्झाम्स. ओके. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट स्पेलिंग. बघा आय आय इथं काय येणार आहे? आय आय दोन्हीकडे. इथं आय आय 3 नंबरचं ऑप्शन जे आहे ते बरोबर आहे. हे ऑप्शन नाही आहे बरोबर. लास्ट क्वेश्चन 50 नंबर. चूज द करेक्ट स्पेलिंग वर्ड फ्रॉम द फॉलोइंग. इथलं करेक्ट स्पेलिंगवाला वर्ड आपल्याला ओळखायचं आहे. तर 3 नंबरचं बघा BELIEV ही करेक्ट स्पेलिंग आहे. हे याचं 3 नंबरचं ऑप्शन उत्तर आहे. थँक्यू.